श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते की श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना भक्ती कोणाचीच वाया जात नाही. प्रत्येकाच्याच भक्तीचे फळ हे प्रत्येकाला भेटत असते. भक्ती फक्त निस्वार्थ भावनेची आणि निशंक मनाची असायला हवी. जेव्हा तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका येत नाही ईश्वराबद्दल, तेव्हा मात्र ईश्वराला तुमच्या प्रत्येक हाकेला धावून यावंच लागतं. आणि जेव्हा ईश्वरापर्यंत तुम्ही केलेली भक्ती ही पोहोचत असते, तेव्हा मात्र खूप सुंदर सुंदर अनुभव येत असतात. भक्तीमध्ये खूप मोठी ताकद आहे, कारण भक्ती ही नेहमीच ईश्वराला आणि भक्तांना जोडत असते. आणि जेव्हा जोडत असते तेव्हा मात्र अद्भुत असे चमत्कार घडत असतात. आणि असे चमत्कार जेव्हा भक्तांच्या आयुष्यामध्ये घडलेले आहेत, ते चमत्कार आपल्या या चॅनलवरती शेअर होत असतात. आणि त्याच पद्धतीने आजचा देखील अनुभव तेवढाच सुंदर आणि अद्भुत आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. आणि त्या ताईंनी आपल्या चॅनलवरती भरपूर असे अनुभव शेअर केलेले आहेत. तर त्या ताईंचं नाव हे वनिता भीमराव सावंत आहे. आणि त्या ताई या कडेगाव तालुका येथील आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे जबरदस्त अनुभव आहेत. खरोखरच खूप सुंदर सुंदर अनुभव आहेत. चला तर मग ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये ताईंना आलेले अनुभव. ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई कशा आहात ताई? ठीक आहे, एकदम मजेत. तुम्ही कशा आहात ताई? मी पण छान आहे. खूप दिवस झाले ना, आता फोन नाही केला, काय नाही. हा हा हा. तेच म्हटलं आता स्वामींचा अगोदर हे करूया. स्वामी माऊलींना पण धन्यवाद, कोटी कोटी प्रणाम. परत तुम्हाला पण धन्यवाद, कोटी कोटी प्रणाम. मला नको कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्त ताईंना, दादांना पण धन्यवाद आणि कोटी कोटी प्रणाम. बर, हे कशासाठी धन्यवाद चाललंय? आहो सगळे आपण स्वामींची आहोत ना, आणि सगळे अनुभव सांगते ती ना. त्यातून काहीतरी मार्ग भेटतोच की नाही. त्यामुळे काहीतरी म्हणजे ऐकून आपल्याला, आपण कुठे जर चुकत असलो तर त्याच्या मार्फत आपल्याला काहीतरी मार्ग भेटतो की नाही. हो हो, बरोबर आहे. म्हणून सगळ्यांना असं बोलते हो. म्हणजे कसं, एक कुठले तरी दादा आहेत, माझ्या काय आता लक्षात येत नाही. असं म्हणजे त्यांना पण स्वप्नात येऊन सांगितलं होतं बघा, की तिडी घालायची नाही म्हणून. शाना तिडी पायाची? हा, पायाची. झोपताना ते तिडी घालत होते म्हणून सांगितलं होतं बघा त्यांनी. त्यांना स्वप्नात येऊन. मग मला ती तशी सवय होती हो. मग ते अनुभव त्यांचे ऐकले की नाही, तेव्हापासून माझी ती सवय मोडली. त्या दिवशी स्वामी कन्या ताईंचा आपण अनुभव ऐकला ना, त्यांना पण धन्यवाद. म्हणजे कसा स्वभाव माझा त्यांच्यासारखाच आहे. पण त्यांना असं म्हणजे कोणी आता असं खाणार असले की त्यांचा आत्मा तृप्त करायचा. म्हणजे आता आमच्या मिस्टरांना कशी साखर आणि बीपीचा त्रास आहे ना, त्याच्यामुळे असं म्हणजे आपण म्हणजे मी कधी जीव मारत नाही हो त्यांचा, पण त्या माणसाला जास्तच खाऊ वाटतं ना. आणि ते पथ्य पण असतात ना आता. मग त्याच्यासाठी आपल्यालाच काळजी घ्यावी लागते हो. शेवटी आपणच खाणार आणि आपल्यालाच त्रास होणार आहे. त्रास होतो. मग त्यांनी सांगितलं, म्हणजे चांगलं सांगितलं, म्हणजे जीव मारायचा नाही त्यांचा आत्मा असं कोणाचा. म्हणजे म्हणजे ऐकून असं म्हणजे बरं वाटलं. पण आमच्या मिस्टरांचे कसे ते 3 वेळा ही झालेले आहेत म्हटल्यानं जास्त काळजी घ्यायला लागते हो. बरोबर. करत होती, म्हणजे जीव कधी मारत नाही, मी देते थोडं का होईना, पण ते चिडचिडपणा होते ना त्यांची. मग मी आपलं स्वामींवरच सोडून दिलं. म्हटलं आपलं कधी ते काय मागतील तेव्हा आपलं देऊन टाकायचं.
स्वामींना असं तुम्हीच काय ते बघा. हा मग तेच ना. मग त्या पण बरोबर बोलल्या हो तसं म्हणजे की आत्मा कोणाचा मारू नये असं खाणे. बरोबर. म्हणजे मी तर करतच नाही. पण असे काही लोक आहेत ना अशी म्हणजे लयच एकदम नाहीच खायचं म्हटलं की देत नाही. आता ते काय उठून थोडंच घेणार आहेत आणि खाणार आहेत. आपण दिलं तर. हो बरोबर आहे. म्हणजे ती आत्मा कधी कधी आपण मारू नये पण बरोबर आहे ना. तेच. आणि आता 2-3 दिवस झालं अनुभव सांगेन म्हणते. म्हणजे काय झालं 1.5 महिना होत आला माझा गुडघा लय दुखत होता अहो. म्हणून तरी अनुभव आता कुठे 2 महिन्यात मी फोन केलाय तुम्ही. नाही भरपूर दिवस झाले फोन केला नाही ताई तुम्ही. ताई नाव सांगताय का तुमचं? हा वनिता सावंत. हा म्हणजे तुमचं नाव आहे माझ्याकडे पण तुम्हाला सांगायचंय का अनुभवात असं माझं मत होतं. सांगितलं म्हणून सांगितलं की. आणि राहता ते ठिकाण सांगायचं का नको? कडेगाव तालुका. बरं चालेल. मग 2-3 महिने झाले 2 महिने तरी होत आलेलं गुडघा. मला म्हणजे चालता पण येत नव्हतं ताई. कशामुळे अचानक? काय माहिती म्हणजे मी फोटो एक्सरे वगैरे काही काढले नाही असंच. मग 1 महिनाभर असंच अंगावर काढलं गुडघा दुखतोय म्हणून. मग गावातल्या डॉक्टरांकडून 1 महिना गोळ्या खाल्ल्या. मग गोळ्या खाल्ल्या का नाही की तेवढ्या कमी यायचं. आणि गोळी बंद केली की परत चालू. अरे लय बसताना उठताना इवळत बसायची निवळत उठायला लागली होती मी. मग गोळ्या पण खाणं पण चांगले नसते ना किडनीवर होतो म्हणते. परिणाम होतो त्याचा. काय नाही मी म्हटलं स्वामी महाराज स्वामी माऊली आपलं तुम्हीच बघा म्हटलं मी एकही गोळी आता खाणार नाही. तर कसा थांबवायचा ते तुमचं तुम्ही बघा म्हटलं. हो ना बरोबर आहे. आणि त्यांच्यासाठी अशक्य असं काहीच नाही महत्वाचं म्हणजे. हो मग तेवढं मी बोलली होती मनामध्ये. आणि कसं या पावसामुळे आमच्या मठात तिथं जायला येत नाही ना मला. त्याच्यामुळे म्हणजे आता इथं म्हणजे जरा लांब आहे ना मठ गावापासून. आणि इकडं अलीकडं मळ्यात राहायला मध्येच गाव आहे. तिथून पुढे जरा पुढच्या माळाला असं म्हणजे ती आहे मठ. मग ते पावसा पाण्याचं जाता येत नाही मी लई जात नव्हती. आणि मग मागच्या कालचा गुरुवार गेला का नाही त्याच्या गेल्या गुरुवारी गेली मी मठात. लंगडतच गेली. गेली आणि मग तिथं आपलं सगळं पहिलं दत्तगुरूंची मूर्ती तुम्हाला मागे म्हटलं का नाही आमच्या मठामध्ये खूप देव आहेत. मग दत्तगुरूंच्या पाया पडली. बाळूमामाच्या मूर्तीजवळ गेली तिथला भंडारा लावला. बाळूमामाच्या मूर्तीजवळ गेल्यावर तिथून परत स्वामींच्या मूर्तीजवळ आली तिथली पण विभूती लावली मी. कपाळी? नाही गुडघ्याला. कपाळाला पण लावली पण गुडघ्याला लावली मी भंडारा पण बाळूमामांचा. मठातच आमच्या मूर्ती आहे बाळूमामांची पण. अरे वा. म्हणजे एकाच ठिकाणी भरपूर देवांचं दर्शन होतं. हो दत्तगुरूंची मूर्तीची स्थापना आहे. महादेवाची पिंड आहे. मायाका देवीची पण मूर्ती आहे ना तिथं. अरे वा. स्वामींची सर्वच देव आहे तिथं. मग ते स्वामींची पण विभूती तिथली तिथं मठात अगरबत्ती लावतात ना. तिथलीच विभूती घेतली ती पण लावली गुडघ्याला. आणि पाया पडली आपली आरती झालेली होती आम्हाला आरती नाही भेटली. अगोदरच झाली असेल. आता पहिले 8-8:30 वाजता 8 वाजता घेत होती. पण आता म्हणजे कसं या बाजार पण त्याच दिवशी असतो ना आमच्या गावातला त्यामुळे जास्त कोण जायला मागत नाही त्याचा बायका. आणि तिथून मग आरती म्हणून लवकर घेतात आता. मग लंगडत गेली तिथं ती बोटी लावली बाळूमामांचा पण भंडारा लावला. दुसऱ्या दिवसापासून बघा ताई मला चालायला यायला लागली. अरे वा. म्हणजे असं गावात डॉक्टर येतात दुसऱ्या ठिकाणी एका ठिकाणी तिथं ते आयुर्वेदिक औषध बी देते ती पावडर पण खाते थोडीशी मी संध्याकाळची झोप. पण ते अगोदर पण मी चालू केली होती तरी माझा काही फरक नव्हता एवढा जास्त. म्हणजे आली का नाही मठातून ते दुसऱ्या दिवसापासून माझा गुडघा म्हणजे मला चालायला यायला लागलं व्यवस्थित. अरे वा वा वा. कसा छान चमत्कार. स्वामींचा छानच चमत्कार झाला म्हटलं. मग तेच ना मग 2-4 दिवस झालं
सांगेन म्हटलं अनुभव म्हणजे आज वेळ मिळाला. आता नाही ना काही त्रास होत गुडघ्याचा? नाही आता व्यवस्थित चालते. मग माझ्या बरोबर ती बिचारी होती ना एक मैत्रीण जायला मठात. मग तिला म्हटलं बघ, मी म्हटलं तुझ्यावर त्या दिवशी येताना किती लंगडत होती आणि 2 दिवसांनी तिला म्हटलं बघ येतंय का नाही, मी कष्ट पडलाय का नाही. तिला ते सगळं मी स्वामींचं सांगते ना, तिला माहिती आहे. म्हणजे मगाशीच आमचा परत तिथं बसल्यावरती विषय झाला. तिच्या तिथे सांगणार होती पण आता म्हटलं नको, मला गावातून जायला म्हटलं उशीर होईल, आपल्या घरात बसूनच सांगते. अरे वा, केवढा मोठा चमत्कार झाला बघा. दवाखान्याने जे झालं नाही ते स्वामींच्या विभूतीनं बाळूमामाच्या भंडाऱ्यानं झालं. मग तेच म्हटलं अनुभव सांगून टाकावा आपल्याला, नको लय दिवस. आता एकतर या गुडघ्यामुळेच मी अनुभव सांगितले नाहीत जास्त. करावा फोन, पण दुखतच होतं अहो ताई माझं तसं. एखाद्या गोष्टीचा त्रास व्हायला लागल्यानंतर नाही काय सुचत महत्वाचं म्हणजे. तेच ना. बरं मला असं म्हणजे कोण काय घरात आणून द्यायला पण नाही हो, ह्या माणसाची सेवा करायची. मग कुठलं म्हणजे आहेच का नाही, सगळं काय आणायचं असेल ते पण आणायचं, हे सगळं बघायचं. म्हणजे धावपळ तुम्हालाच करावी लागते. मग तेच ना. आणि त्यात पायच गुडघा दुखायला लागल्यानंतर कसं चालायचं आणि काय करायचं. हाय की नाही बघा की. मग या कृपा केली आणि 2010 सालापासून मला मुलाचा पण त्रास होता. अरे बापरे. आणि माझी ते पण राहिले आता बरं का, या 2 वर्षात मनानं आपोआपच राहिले. हो. अरे वा. माझी मुलगी लहान होती का, 4 वर्षाची होती. तेव्हापासून माझा कान एक वाहत होता, उजवा कान. तेव्हापासून म्हणजे मी डॉक्टर कधी करत नव्हती, कत वगैरे काय नव्हता हो कान, फक्त व्हायचा. नुसतं वाहायचं वाहत होता. असं आंघोळी डोक्याने केली, जरा पाणी गेलं का नाही एकसारखं पण नाही, 8-15 दिवसात ना असं तसं होयाचं. असंच आपल्या स्वामींना आपली मी बोलली मनातून, म्हणजे एवढं राहू द्या म्हणून. आता वर्ष झालं ताई माझा तो कान वाहत नाही. अरे वा, म्हणजे मनाने तो पण मनानेच राहिला सेवेन आपलं. तो पण राहिला. आणि लय दिवस मागच्याचा अनुभव सांगायची होती, पण परत फोन ठेवला की माझ्या लक्षात येत. आणि परत माझ्या पायाला पण लग्नाच्या अगोदरपासून ना ताई असं म्हणजे कोरडी आग होती डाव्या पायाला. आणि त्याला पण का नाही असं म्हणजे विभूती लावायची, हा पाय बरा होऊ दे, ह्या पायासारखा पाय म्हणून छान. म्हणजे घरचीच विभूती लावायचं का मंदिरातले? हो, घरचीच लावत होती मी. आपण तारक मंत्रही घेतो की नाही, तीच आपली रक्षा पडेल, तीच आपली तिथं बसून लावायची मी. अरे वा. म्हणजे तसं नुसतं विभूती नाही, डॉक्टरने एकाच ट्यूबवर का नाही ट्यूब पण घेतली की मी परत. पण आपली आजूबाजू मी प्रार्थना करत होती हो, आपली विभूती लावून कशाने तरी बरा करा, कसा बी करा, पण करा. हो ना. मग काय बरं झालं, म्हणजे त्रास व्हायला लागलाय कसा का होईना पण व्यवस्थित झालं म्हणजे बरं वाटतं. सरकारी दवाखान्यात एवढा म्हणजे जास्त कोण जात नाही ना. बरोबर आहे. मग तिथे काय पैसे वगैरे घेत नाही ती. फुकट असतं सरकारी दवाखाना. मग त्या डॉक्टरची आमची म्हणजे ती आपल्या अंगणवाडीच्या अशा फिरतात का नाही आपल्या अंगणात, मग ती तिथं असते ना ती दवाखान्यात तिथं आमच्याकडे. तिला म्हटलं अगं असं असते बघ ना माझ्या पायात, ते मला काहीतरी औषध भेटेल का गं तू? मग ती म्हटली पहिल्यांदा म्हटली डॉक्टर आहे ती, म्हणून मी गेली. म्हणजे ते स्वामी भेटल्यासारखे. म्हणजे मार्ग दाखवला ना तुम्हाला. आणि गेली, त्यांनी 2 ट्यूबा दिल्या, त्यातली एकच ट्यूब एकदा का 2दा ट्यूब लावली ताई, पायासारखा पाय झाला. अरे वा, म्हणजे तुमची म्हणजे स्वामींना तुम्ही प्रार्थना करत होता ना, या पायासारखा पाय होऊ द्या म्हणून. मग तेच ना, म्हणजे ते आपण प्रार्थना करतो एखाद्या वेळेस, म्हणजे आपण अशा औषधं किती करतो खातो की नाही. हो ना. मग असा फरक पडतो का? नाही. ती प्रार्थना पण पोचली, त्या औषधावरती ही होणे. म्हणजे तुम्ही प्रार्थना पण केली आणि तो मार्ग दाखवला बरा होण्याचा स्वामींनी, एक प्रार्थना आणि दुसरं औषध. मग ते औषधाला ती हे भेटणं ते महत्वाचं आहे. म्हणजे ती देवाची काहीतरी कृपा असल्याशिवाय त्या औषधावर पण इफेक्ट होतोय ना. हो ना बरोबर.
म्हणून म्हटलं त्या म्हणजे आता अशा किती टुबा लावल्या असतील मी, पण कधी नाही फरक पडला. हं. म्हणजे 2-3 हे असे अनुभव झाले. आणि म्हणजे बाहेरचे पण 2-3 आणि हो ते मुलाचं तुम्हाला नाही का मध्ये म्हटलं मी, कोणतं? माझ्या मुलाचं काम झालं की मी तुम्हाला फोन हो करेन. हो 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 हो. मग त्याला ते गाडीचं करायचं होतं 4 व्हीलर गाडी. हा हा ते गाडी घेऊन त्याला अशी कंपनीला लावायची होती. हा मग आम्ही त्याला म्हणायचो नको बा, आपल्याकडे आता तेवढं घ्यायचं म्हटलं की आपल्याला भांडवल पाहिजे की नाही ताई. हो ना हो ना बरोबर आहे. मी त्याला नाही होय म्हटली की त्याची चिडचिड व्हायची. हा हा मग मी म्हटलं बाई हे बघ म्हटलं, जर स्वामींच्या मनात असलं तर ते कसं पण आणि कुठून पण करतील, योग्य असलं बरोबर की नाही. हो हो. स्वामींना जी गोष्ट करायची आहे ती कशीही करून करतच असतं. हो, मी म्हटलं मी नाही म्हणून छान म्हटलं काय करायचंय, मस्त आता तुला घ्यायची आहे पण ते जर त्यांच्या मनात असलं तर ती म्हटलं ती तुला म्हणजे आपल्याला मार्ग काढून देतील बरोबर की नाही. हो हो तर आपल्याला आता थोडेसे पैसे असले असं कशाला लागायचं असलं तर कोण देतंय का आता. नाहीच की बरोबर आहे. मग आपल्याकडे निम्म तरी भांडवल असलं तर बँक लोन देते बरोबर हो की नाही. हो हो हो. त्यांना दाखवावंच लागतं ना. हा मग तेच ना. मग म्हटलं बाबा बघ म्हटलं, मग आपलं थोडंच आमचं घरचं फी काढलं. हा ती काढता पण येणार नव्हती हा जमीन. हा हा घरी अशी म्हणजे पिकाऊ पण नव्हती, पाणी आहे पण आता आम्हाला तिथवर एवढंही जाणार नाही. आम्ही आपलं घरातल्या घरात म्हणजे अगोदर घरातल्यांना विचारलं पण ते पण नाही म्हटली हो. हा आपलं काढती आणि आपलं त्याच्यातच आपलं त्यानं केलं या. मग ते असं 2-3 महिने झालं बघा, तरी मग एका बँकेत त्याला डायरेक्ट सांगितलं नाही भेटणार म्हणून लोन. हा 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 आणि त्याची मग झाली चिडचिड व्हायला लागली हो जरा. हा आता त्याची जी इच्छा होती ती पूर्ण होईना म्हटल्यानंतर आजकालच्या मुलांमध्ये सहनशीलता नाही एवढी. नाही मग तेच ना, आपण किती जरी सांगितलं म्हटलं हे बघ बाबा, जर स्वामींच्या मनात जरी असलं का नाही तर म्हटलं ती काहीतरी मार्ग होणार असलं तर ती म्हटलं तिथवर तुला पोचवणार बरोबर. असंच आपलं बसली होती मी एक दिवशी नामस्मरण करत आणि 2 चिठ्ठ्या लिहिल्या. ते तसं होतंय त्याचं म्हटल्यावरती 2 चिठ्ठ्या लिहिल्या, एकात होय लिहिलं आणि एकात नाही लिहिलं. समानच चिठ्ठ्या त्या करायला लागतात ना आपल्याला, म्हणजे एक आपल्या मनाचं समाधान म्हणून ना. हो ना हो ना. आपल्याला त्या ओळखून नाही आल्या पाहिजेत अशा ठेवायच्या, म्हणजे अशा बनवायच्या सेम. तेच ना. आणि आपल्या देवापुढे म्हणजे स्वामींच्या पुढे ठेवल्या. हळदी विभूती नामस्मरण करून झालं. आता आमच्यात काही लहान मूल नाही, आपणच आपलं हे करायचं. मग सगळं झालं नामस्मरण, तारक मंत्र ही आणि 2 चिठ्ठ्या सामान आपल्या अशा हलवून खालीवर करून मी त्या स्वामींपुढे ठेवल्या होत्या. म्हटलं आपलं काय असेल ते तुम्हीच योग्य उत्तर द्या बरोबर की नाही. हो ना हो ना. आणि मग मी असे खालच्या चिठ्ठीला ताई हात घालणार होती, परत माझा वडल्यागत असा हात वडला माझा आणि चिठ्ठी घ्यायला लावली. अगोदर म्हटलं होतं खालची, पण परत मागे हात म्हणजे ते स्वामींनीच वडल्यागत आहे की नाही. हो हो तसंच असतं. आणि म्हटलं नको बाई म्हटलं आपलं सुचलूया, म्हणून परत मागा हात घेतला आणि वरची चिठ्ठी घेतली तर त्यात ताई उत्तर आलं होतं. अरे वा. म्हणजे स्वप्न पूर्ण होणार आहे पण थोडा उशीर लागेल असं आहे. मग तेच ना. मग ते उत्तर मला तसं देऊन पण का नाही 2-3 महिने गेलं. मग त्याची चिडचिड व्हायची ना. मग परत ते मग दसऱ्याच्या अगोदर बघा तो आला होता, म्हणजे इकडं गावाकडे ते बँकेत दुसऱ्या बँकेत केलं त्यांनी. त्या बँकेत लोन ही पास झालं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही मागेच आमच्याकडे आला असता तर मागच झालं असतं काम. अरे वा. आणि मग त्या पण म्हणजे माझ्या मनात कसं होतं, गाडी घ्यायची का नाही त्या दिवशी मुहूर्त चांगला असावा आणि गुरुवार असावा. हो स्वामींचा वार असावा. अशी माझी इच्छा होती. मग ताई त्यांनी कुठला दिवस नेमला होता माहिती आहे का. गुरुवार आणि त्या दिवशी दसरा होता. अरे वा. बरोबर तो त्या दिवशी तिकडून निघाला, पुण्यात आला आणि पुण्यातून गाडी घेऊन तो इथं आला. अरे वा वा. म्हणजे तुमच्या मनातली इच्छा आपोआपच स्वामींनी पूर्ण करून घेतली. नाही की नाही. मस्त वाटायचं की आज आपलं सगळं काम झालं की उद्या लगेच व्हावं. पण
आपल्या मनात जे आपण बोलतो का नाही त्या दिवशी काम व्हावं, हो हो तर ते बरोबर स्वामींनी योजून ठेवलेलं असतं. असतं. हो ना हो ना बरोबर. मेन मुद्दा म्हणजे कसं, आमचं ते विकलच जाणार नव्हती. हा 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 म्हणजे कसं त्याला लय फाटे आहेत. आता तुम्हाला मागे म्हटलं का नाही आमचं रिलेशन नाही बरोबर हो म्हणजे. हो हो मग त्याच्यामुळे आता आपण तरी पण माझ्या मुलाने विचारलं होतं. मग ती लोक अगोदर नाही म्हटली. मग दुसऱ्या माणसाकडे फाटा फोडला होता. तर तो पण नाही म्हणत. मग ती आपल्या ज्या व्यक्तीची सही लागते का नाही ती व्यक्ती पण नाही आपल्याशी. मग म्हटलं मग ते मध्यस्थी होतं ते म्हटलं नाही असं असं तुमचं काम होतंय. म्हटलं स्वामींनाच हात जोडलं. म्हटलं जर तुम्हाला जर योग्य करायचं असलं आणि योग्य वाटत असेल तर तुम्ही मार्ग. मग 1 वाजेपर्यंत मला परत फोन आला की काम होतं निशाणा. अरे म्हटलं हे काम जर स्वामींनी केलं तर पुढलं आपोआपच होणार आहे म्हटलं काम. बरोबर की नाही. हो 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 मग ते काम झालं होतं म्हटल्यावर मी मुलाला आमच्या सांगितलं होतं ते काम जे न होणारं काम झालंय तर पुढचं ते काम म्हटलं करणार आहे. हो ना बरोबर आहे. आणि मग बघा ताई ते काम झालं. अरे वा. मग दसऱ्या दिवशीच गाडी आणली त्याने आणि आता काल 1 तारखेला त्याने लावली पण कंपनीला. अरे वा म्हणजे त्याची पण इच्छा पूर्ण झाली. आणि त्याला म्हटलं का नाही ते नको आपल्याला बाबा आपल्याला झेपायसारखं नाही. पण त्याला त्यातच हे आहे ना इंटरेस्ट. त्याला माहिती होतं ना त्यातच आपल्याला यशस्वी होणार आहे. आणि स्वामींना पण माहित होतं. पण कसं झालं की थोडासा वेळ लागला. मग तेच ना. मग झालं बघा आता तेच म्हणजे स्वामींची सगळी कृपा. जे करायचंय करून घ्यायचंय ते स्वामींच्याकडनं. हो ना करता आणि करविता तुझी एकच स्वामीनाथ. ही एक अनुभव झाला असा अनुभव. गुरुवारचीच दसऱ्या दिवशी आणली त्याने. आणि माझी मनात होती इच्छा बाबा गुरुवारच असावा. ती पण तुमची पण इच्छा पूर्ण झाली आणि मुलाची पण इच्छा पूर्ण झाली. मग त्याला मी म्हणून दाखवलं बघ म्हटलं वार बघ कुठला आहे वार दिवस पण कसा म्हटलं स्वामींनी योजून ठेवला होता. एवढा दिवस लेट होईला म्हटलं. त्या दिवशी आणायची होती म्हणून एवढं दिवस लागलं. हो ना स्वामींचं पण नियोजन असतं ना हो. आहे की नाही. तेच की आपण जे मागतो तसंच त्याचप्रमाणे ते पण ऐकतात स्वामी. हो पण योग्य आहे म्हटल्यानंतर त्यांनी पण दिलंच ना हो ताई. मग तेच ना. बरोबर आपल्या मनातलं ती कसं ओळखते ती. आपली प्रार्थना जी आहे ती बरोबर त्यांच्या बरोबर पर्यंत पोहोचते पण. हो ना म्हणजे स्वामी म्हणतात ना मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे त्याचा तोच अर्थ होतो ना. प्रत्येक वेळी ते आपल्या बरोबर असतात. फक्त कधी कधी ते जाणवून देतात आणि कधी कधी जाणवत नाही जाणवत. आणि नाही पण असं लगेच आपल्या त्यावेळेस नाही जाणवलं तर परत जाणवतं. हो मग ते दाखवून देतातच ना. त्यांनी केलंय कार्य ते दाखवून देतातच की. हो आणि आता बाहेरचे 2-3 असे अनुभव आहेत. म्हणजे असं आपण असं कोणी आपल्याला आपल्याजवळ मन मोकळं केली की आपण सांगतो ना बाबा असं असं तुम्ही करा म्हणून ना. हो ना बरोबर. मग आमच्या मिस्टरांचे जोडीदार एक आहेत हो. म्हणजे असे ते ह्यांच्यापेक्षा लहान आहेत वयाने. मग त्यांचा एक मुलगा झाला त्यांना. आणि परत मुलीच्या वेळेस ती मुलगी झाली एक्सपायर. अरे. आणि मुलगी झाल्यानं मग त्याची डिलिव्हरी तिकडच होती हो माहेरी. सासूने काय केलं पाठवलंच नाही तिला परत. अरे मग ऐका की तरी मी सांगते. मग आता तो मुलगा 5वीला गेलाय शाळेत. आता ती मुलगी झाली त्यावेळेस तो लहान होता. बरोबर आहे. आपले ते असं म्हणजे ते आमचे मिस्टर चांगले होते ना त्यावेळेस. एकदा 2 त्यांच्या बरोबर गेले पण होते सासरवाडीला. पण ते आता एक आईंचा काय वेगळाच स्वभाव असतो. आपण काय म्हणजे कशाला आपण काही करत बसायचंय. पण त्यांचं काय प्रारब्ध पण असेल. मग ते काय आजपर्यंत त्यांनी लावूनच दिली नव्हती. पाठवून दिली नव्हती त्यांच्या मिस्टर मालकिनीला. आणि मग आपलं ते असं आमच्या मिस्टरांचं जरी हे झालं तरी आपलं ते गावात जात नाही ते. पण ह्यांच्यासाठी आपलं ती अजून मधून आमच्या घरी येते हो बसायला. 8-15 दिवस झाले की. आणि मग गेल्या वर्षी बघा गणपती म्हणजे यंदा गेले का नाही गणपती त्याच्या गेल्या वर्षीच्या गणपतीत. मग असंच इथं बसून त्यांच्या मेहुणीला
फोन लावला त्यांनी आमच्या काळामध्ये आल्यावरती. म्हणजे काहीतरी आपलं मदत करण्यासाठी असेल हो. मेहुणीला इथं बसून त्यांनी म्हणजे सासू जरा हे काढ स्वभावाची आहे हो त्यांची. असं कोणाचं काय ऐकत नव्हती ती, नाही तर मला ती पाठवून देत नव्हती. आणि मग इथं बसून आमच्यात फोन लावला आणि त्या फोन त्यांच्या यश आलं हो. अरे वा. हो, यश आलं. त्या फोनवरच काहीतरी आपली मदत काय त्यांचं बोलणं चालणं झालं असेल हो त्यांचं. आणि मग गेल्या वर्षीच्या गणपतीत त्या अनंत चतुर्थीच्या टाइमात का काहीतरी त्यांची बायको आली. अरे वा, बरं झालं. मग ते इथं फोन लावल्यामुळं ते 2-3 वेळा म्हटले मला इथं फोन लावल्यावर माझ्या फोनला यश आलं. इथं स्वामींचं घर आहे ना. मग म्हटलं की हे घरच त्यांचं आहे. फोनला यश काय येणार नाही म्हटलं. फक्त म्हटलं तिथून म्हटलं मठ जवळ आहे म्हटलं. त्यांच्या गावात जवळ आहे हो तिथं मठ. म्हटलं त्यांचंच आभार माना म्हटलं. तिथं तुम्ही म्हटलं तिथल्या तिथं जात जावा त्यांना सांगितलं. तुम्ही पण मना स्वामींची सेवा करा. नाहीच काय जमलं तरी आपल्या स्वामींचा जप थोडा जमेल तसा करा. तेच की, मग तेच सांगितलं आपलं आता करणं ते त्यांचं काम, बरोबर की नाही. हो ना, ते त्यांचंच आहे. पण आपलं त्यांना तुमच्या घरून फोन केल्यामुळे स्वामींची प्रचिती आली. पण त्यांनी पण स्वतःला म्हणायला पाहिजे बाबा आपण पण केली पाहिजे. आपल्याला फक्त त्यांच्या घरी बसून जर प्रचिती येत असेल स्वामी भक्ताच्या, तर आपण भक्तीमध्ये आल्यानंतर आपल्या आयुष्यात किती चमत्कार होते. मग तेच ना, त्यांच्या घरापासून लय जवळ आहे मठ. तिथं आपलं पौर्णिमेला महाप्रसाद असतो ना. मग तिथं हे करते ती, जाते ती जवळच्या जवळ. पण आता ते म्हटलं होतं त्यासनी नामस्मरण करत जावा. शेवटी कसं ते कोणाच्या मनात शिरणं स्वामींचं काम असतं. स्वामींनी पण घ्यावं लागतं ना त्यांना भक्तीमध्ये. मग तेच ना, ती ज्याच्या त्याच्या मुखातनं निघणं ही स्वामींची पण कृपा असायला लागते ना. आपण तरी जबरदस्ती करून चालतंय का? नाही चालत, ते बरोबर आहे. जे त्याची इच्छा फक्त सांगायचं काम. आणि गेल्या महिन्यात टाइम आहे ना ताई? वेळ आहे. गेल्या महिन्यात ना म्हणजे 2 महिने होत आले. त्या आजी बसल्या होत्या, म्हणजे बसल्या नव्हत्या, त्यांचं ऑपरेशन झालं पायाचं, एकदम स्टेप्टिन झालं त्यांना. अरे बापरे. म्हणजे आमच्या गावातले एक बिचारे तिच्या आईचं. त्यांनी आपलं इस्लामपूर काहीतरी शेफ्टिंग झालं, काय सुजला होता, इस्लामपूरला नेऊन त्यांनी ऑपरेशन करून आणलं होतं. मी आपली निघाली होती तर ते आपल्या कशाला तरी मला त्यांनी थांबवलं हो, बोल असं काहीतरी विचारायला. तेव्हा त्यांनी मला सांगितलं असं असं आमचं आईचं ऑपरेशन झालं म्हणून शाना. म्हणून म्हटलं आता आलं इथवर तर आपल्या जाऊया म्हटलं बघायला, बरोबर की नाही. बरोबर. मग सहज गेली आपली मी. मग परत बघितलं तर असा पाय त्यांचा मोदळ्यागत होता ताई. आणि केलेलं पट्टी बिट्टी मारलेली होती ना ऑपरेशन. सूज असेल त्या पायावर. मग मी आपली माझ्या तोंडातून गेलं, म्हणजे ते स्वामीच आपल्याकडून वधवून घेतात. बरोबर आहे. मग म्हटलं काय नाही आजी, त्या चाला येत नव्हतं ना त्या केल्यामुळं, पायाला सूज असल्यामुळे. काय नाही म्हटलं, नुसतं हात फिरवत फिरवत तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणा. आणि मग आपलं तेवढं आपलं जे शेवटी आपलं म्हणजे ते स्वामीच आपल्याकडून करून घेतात. हो ना. आपल्याला तेच बुद्ध्या देतात. मग आपलं त्यांना ते सांगितलं ना, आली परत कशाला मी गेले लवकर हो. त्या कडेलाच आहे, पण घरी त्यांच्या कशाला मी गेले, माझ्या कामाने आपली जायची मी माघारी यायची. मग त्या दिवशी मी गेल्यावर आपली त्या बसल्या होत्या रस्त्याकडेलाच. मग बसले ते म्हटलं दिसल्यावर ना, मी म्हटलं काय हो आजी, आला का होत काय पाय तुमचा कमी. तर म्हटलं होय की, आहो तुम्ही सांगितल्यापासून मी तेच करत होती, बघा की आता पायासारखा पाय व्हायला लागलाय माझा. अरे वा. हो, डायरेक्ट असंच बोलले त्या. म्हटलं मी नुसतं म्हटलं तुम्ही जे देवाचं नाव घ्यायला सांगितलं का नाही, त्याच देवाचं म्हटलं मी नाव घेत होती रोज सांगतो सकाळचं. अरे वा. आमच्यात पण फोटो आहे की म्हटले स्वामी समर्थांचा मोठाच्या मोठा, मायाका देवी आहे आमच्या देवघरात. स्वामी समर्थांचा पण फोटो आहे. म्हटलं मग तेच त्यांचंच नाव घ्यायचं म्हटलं. 33 कोटी अवतारी तेच आहेत म्हटलं. कुठल्या जरी केलं पण त्यांचं नाव घ्यायचं, की आपलं त्याच देवाचं नाव घ्या. म्हटलं पण बरोबर सगळी पूर्ण सूज वसरली होती अहो. अरे वा. फक्त नामस्मरणाने बघा.
हो. आणि जे तुम्ही सांगितलं त्यासारखं नाव काढले. तुम्ही सांगितल्यावर मी तेच करत होती मनीषाना. म्हटलं तुम्ही मनापासून जे नामस्मरण केलं ती तुमचीच म्हटलं ही आहे. हो मी फक्त मला म्हटलं मुखातून माझ्या फक्त वदवलंय म्हटलं स्वामींनी. हो ना. हो कोणाला तर करते ती. हो ना. एक अनुभव झाला आणि अशीच आपली एक बिचारी आहे. हम्म. मग असंच तिच्या पण मनात मन मोकळं केलं हो तिनं. हा. तुझं काय नाव घेऊन नाही घेणार हं मी. नका ठेवू. हा. मग तिच्या नवऱ्याला असं म्हणजे बाहेरच्या परस्त्रीचा हे होतं, नाद होता. हा हा. मग तिनं आपलं असं कोणी पण कोणापाशी मन मोकळं करतं ना ताई. हो ना. हो ना. एखादं दुःख मग सांगितल्यानंतर जरा कमी वाटतं त्यांना, वाटलं असेल. ते काहीतरी स्वामींचीच लीला बाबा, तू तिथे जा आणि तिला असा असा मार्ग दाखव म्हणून, बरोबर की नाही. हो ना. हो ना. ते स्वामीच असतात व करून घेणारे, आपण फक्त कारण मात्र असतो. मात्र निमित्त असतो या. हम्म. मग ही गोष्ट कधीची आहे 2023 सालची. हा हा हा. तिने आपलं सांगितलं, मन मोकळं केलं. म्हटलं हे बघ काय मला काय एवढं काय समजत नाही, मी काय एवढी ज्ञानीच नाही, पण आपलं तू एक स्वामींचा फोटो आण. हा. कुठे तुम्ही लोक जाता म्हटलं, मिशन क्लास आहे ना तिचा, म्हणजे मिशन औषधी. हा हा. एक स्वामींचा फोटो आण, उदबत्ती लावून आपलं नामस्मरण कर म्हटलं. लय काय तुला होईना या कामातनं, तर निदान एक माळ तरी जपशील का नाही म्हटलं. हा हा. आपलं तू म्हटलं त्यांना सांग म्हटलं. हा हा. म्हणजे ते आयुष्यातनं निघून जाण्यासाठी आपलं शेवटी हे कसं प्रपंच माणसांचं उद्ध्वस्तच होते ठिकाणी. हो ना. हो ना. बरोबर आहे. म्हणून म्हटलं तू आपलं तेवढं कर म्हटलं. मला काय काय कळत नाही, मी एवढं तुला सांगते. हा. आणि दुसऱ्यांदा मी गेली तर ताई तिनं फोटो आणला होता. अरे वा. हा, घरात मी गेली तर फोटो आणलेला होता, समोरच फोटो होता. म्हटलं तू लगेचच फोटो आणला, म्हटलं बघ किती छान वाटतंय म्हटलं. आणि काय नाही म्हटलं, नुसतं नाही जर तुला माझं झाली दिवसभर तुझं काम करत करत म्हटलं मनातल्या मनात जप केला तरी चालतंय. हा हा हा. मग परत अशी मी काय सारखी जात नाही ना, आपलं काहीतरी कामाकारणानंच जाते ना. हो ना. बरोबर. आणि मी असं गेल्यावर ना म्हटली लय ताई म्हटली फरक पडला यावं. असं टोकलं नीन म्हटली, जेवाय बसायचं झालं तर फेकून द्यायचा आमचा नवरा बाहेर ना आला की. हा हा. एवढं पण करत होतं. मग म्हटली जरा फरक पडलाय. आणि परत त्याच्यावर परत आणखीन म्हणजे असं घरात जे काही करत होतं का नाही आधी, ते फरक पडला होता. हा हा. अरे वा, बरं झालं. म्हणजे घरात तरी शांतता आली. हा, घरात तरी शांतता आली आपली. आणि मग परत आता ही किती 25 साल म्हणजे 23, 24, 25 आहे की नाही. हो हो. मग आपल्या आधी मध्ये अशी कुठे रस्त्यात भेटली की तिला मी विचारलं की ती आपली हाय म्हणायची. बरं कधी कधी बिनसायचं बी हो, लगेच असलं काही लगेच होत नाही ना. हो ना. हो ना. आणि त्यांची सेवा पण फक्त नामस्मरणच होती ना थोडीशी. हा, मग तेच ना, म्हणजे नामस्मरण. त्यांनी संकल्पयुक्त सेवा वगैरे केली तर मग फरक लवकर पडला असता. सेवा पण थोडी आहे त्याच्यामुळे उशीर लागतो कधी कधी. संकल्पित आता तिला ती कामच होतं तसं. हा मग तेच. आणि कसं आपण किती जरी म्हणजे आता मला तरी एवढं काय माहिती संकल्पयुक्त, आणि ती नाही एखादं नाही म्हटलं की आपल्याला ती सांगणं बरोबर नाही होत. नाही, बरोबर आहे ना. एकदा माणूस सांगून बघतो, ऐकलं तर ठीक, नाही तर झालं, संपलं. मग हे जमत नाही ते जमत नाही म्हटलं, आपण नाही म्हटलं तुला निदान नामस्मरण मुखातून तरी घे म्हटलं. हो हो, बरोबर आहे ना. आणि कदाचित स्वामींना तिच्याकडून तेवढी सेवा करून घ्यायची असेल. हा, मग तेच नाही. आणि ती कसं आवड त्याला आवड ती लावणं लागणं ही स्वामींच्याच हातात आहे, बरोबर की नाही. हो हो, बरोबर आहे. मनावर इफेक्ट होणं ही स्वामींच्याच हातात आहे. हो ना. मग ते आपलं मग 3 वर्ष झाले आता. त्या दिवशी मी गेली का नाही, तिच्यात एक श्वान आणले. आणि तिने मला सांगितलं पण ती बिचारी गेली निघून म्हणून शाळा मुंबईला. अरे वा, छान. म्हणजे असं होतं की तिचा मुलगा नवरा बाहेर निघून जात होता, ती गेली सांगू. म्हणजे आपल्याला एवढं काय करायचंय, पण ती बिचारी निघून गेली म्हणून तिनं सांगितलं. हा हा हा. अरे वा, छान झालं. म्हणजे ते एक टेन्शन कमी झालं आपोआपच. तिनं मनानच सांगितलं. म्हणजे स्वामींचीच लीला का नाही बघा. हो हो हो, मला विसरलं तर चालेल, पण विसरायचं नाही. स्वामी नको तिला म्हटलं. आणि एक आणलंय व 3-4 म्हणजे लय भारी छान आहे. असं पायाशी केस बिस लय होती.
कॅनडा. मग मागच्या 2-3 महिन्यापूर्वी गेली का नाही, मग तसली कुत्री कसे लगेच कुत्रे भुकतात का नाही नवीन माणूस बघितलं की. डोळे बिळे मोठं असं म्हणजे ते इंग्लिश कुत्र्यागतच होतं हो. तर मला भुकलंच नाही अहो. अरे वा. मग म्हटलं अगं परत मी घरात जाऊन बसली, नंतर माझ्या लक्षात आलं. म्हटलं अगं हे नवीन कुत्र म्हणजे असं नवीन माणसाला भुकत नाही. अहो म्हटली लगेच भुकतं, पण तुम्हालाच का भुकलं नाही म्हटली कुणास ठाऊक. ते म्हणणार स्वामी सेवेकरी आलेत, मग कसं बुंकायचं स्वामी सेवेकरांना. तसंच झालं तर काय. आणि मग तसं तेवढं म्हटली आणि त्यावर एक बिचारी दुसरी आणि तिचा मुलगा आला, त्यासनी लगेच ते भुकलं कुत्र. म्हणजे बघा आता तुमच्या देखतच बघा म्हटली त्यांच्यावर कसं भुकतंय, सगळ्यासनी भुकतं पण तुम्हाला कसं भुकलंय. आता म्हटली पहिल्यांदाच तुम्ही आलाय तरी भुकलं. त्याला माहित असेल म्हटलं स्वामी. हो ना. काय आणि परवा दिवशी पण मी गेली तर ते शांत नाही बघा. अरे वा. मग आता त्यासनी काय आपण सांगितलंय का म्हणजे असं स्वामी बघताय नाही तर काय. आणि असं वाटतं की स्वामीच तिच्या घरी आल्यात रूप घेऊन शाळा त्याचं. अरे वा, बरं झालं. मग तिच्या अडचणी तर सगळ्या दूर होतील. मग तेच म्हणते ते आणल्यापासून आता अजिबात म्हणजे शिवीर नाही, गाळ नाही, काय नाही, एकदम शांत वातावरण आहे. अरे वा. एकदम म्हणजे सकाळ पॉझिटिव्ह म्हणते का नाही चांगलं वातावरण तसं. म्हटलं ते स्वामीच आले आणि ते डोळं बिळं कारण एवढं म्हणजे ह्याच्यात असं वेगळंच असं स्वामींचंच डोळं असल्यावर. अरे वा. म्हणजे दुःख दूर करण्यासाठी साक्षात स्वामींचंच रूप आल्यागत आलं ताई. मग तेच ना, म्हणजे आपण म्हणतो का नाही एवढं आता संकल्प तिला काहीच नाही, नुसतं आपलं नामस्मरण असंच म्हणते मी करते. म्हणजे देवानेच पाठवलेलं आहे असं थोडक्यात म्हणायला हरकत नाही. मग काय तर ते तसंच म्हटलं पाहिजे. खूप छान अनुभव आहे. आता आणखी काय आहे. आणि मग गेल्या आठवड्यातलाच अनुभव आहे. मुलगी कामाला आहे तिचं ते बीएम. ते पण असं बाळूमामालाही जातात आणि त्यांची मालकीन पण म्हणजे बायको का नाही स्वामी करती स्वामी सेवा. आणि मग तिच्या ते बीएमनी ते हॉटेल घेतलं होतं घरमध्ये दोघांच्या. ते 2 महिने झालं आचारी मिळत नव्हता. आचारी मिळत मग आमची मुलगीने मला मग फोन केला. मी अशी दुपारची घरात बसली होती. मला म्हटली मम्मी असं असं तुझं स्वामी ऐकते ती तू सेवा करायची म्हणजे काय ते स्वामींना सांगती म्हटली आचारी भेटू दे म्हणून. म्हटलं आता मी म्हटलं बघ करते म्हटलं प्रार्थना बाई. आपलं केली आपली सेवा 11 माळी जप आणि आपलं हे काय ती तारक मंत्राची सेवा. म्हटलं जर भेटायचं असलं तर गुरुवारपर्यंत म्हटलं काहीतरी स्वामी सांगतीलच आहे की नाही. हो ना. मग त्याच दिवशी ती मला तिने फोन केला आणि ती लोक सगळीच का नाही अक्कलकोटला पण जायची होती. अरे वा. त्या बीएमची बायको बहीण मुलगा आणि या 2 जणी बँकेतल्या असे 4-5 जण ती गेली होती. आणि म्हटलं तुम्ही पण जाताय तर म्हटलं तुम्ही पण आपलं प्रार्थना करा. म्हटली करतोच की ग पण म्हटली मम्मी तुझं वय जरा लगेच होतं म्हणून मला ती म्हटली सेवा काय म्हणजे काहीतरी प्रार्थना कर म्हणून. बरं म्हटलं करते. मला लय कंटाळा आला होता काही. पण आता शहरातच मी आपली ती स्वामींकडे प्रार्थना बी केली 11 माळी जपल्या तारक मंत्राची. पण परत गुरुवारपर्यंत म्हटलं बघूया काय आपल्याला म्हणजे स्वामी ही करते ती का. तर नाही ते काय म्हणजे उत्तरच नाही. तिने पण मला फोन केला नाही हो. परत फोन केला म्हटलं काय झालं ग म्हटलं. तर म्हटली आता नाही मम्मी त्यांनी त्यांचे पार्टनर मध्ये होतं ना दोघांचं. त्या पार्टनरनीच त्या बीएमला काढून टाकलं. मग म्हटलं बघ जर स्वामींना जे व्हायचं असलं का नाही तर म्हटलं ते होणार आहे म्हणून असं म्हणजे काहीतरी मार्ग दाखव. त्याला घ्यायचंच नव्हतं. ही पुढं गोदा काढणार होता म्हणून ती 2 महिने म्हटलं आचारी भेटला नाही. हो ना. म्हणजे ते योग्यच नव्हतं ना त्यांच्यासाठी. बरोबर की नाही. स्वामींना माहित होतं पुढे जाऊन हा त्रास देणार आहे म्हणून अगोदरच काढलं. मग तेच ना. ते आचारी भेटूनच दिला नाही. हे असं बरोबर जिथल्या तिथं कुठेतरी आपल्याला मार्ग सापडतो. लगेच समजत नाही पण काही दिवस गेल्यानंतर आपोआप लक्षात येतं ते योग्यच करत असतात. मग तेच ना.
हे असे अनुभव होते. आता काय एवढं माझ्या लक्षात येईना. नाही, तुमचे अनुभव म्हटलं ना की भंडारच असतो अनुभवांचा. तरी सांगायला लागले की लक्षात येत नाही. हे बघा एवढे म्हणजे सगळी हे बघा स्वामींचीच लीला असती. हो हो हो, बरोबर. स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवणं कोणाला तरी आपलं हे मिळतं म्हणून शान आपलं सांगायचं आहे की नाही. हो ना, हो. स्वामींची ती इच्छा प्रत्येक गोष्टीमध्ये असते ताई. आहे अजून अनुभव ते आहे का मोठा होईल अनुभव? हा, म्हणजे आता छोटासा आहे का मोठा आहे ताई अनुभव? तरी थोडं 10 मिनिटं तरी लागतील. म्हणजे मागच्या 2-4 वर्षापूर्वीची आहे अनुभव लक्षात. सांगू का काय मग? सांगा सांगा मग. म्हणजे कसं झालं असं रात्रीच म्हणजे असं आमच्या ह्या दिराच्या का नाही घरामध्ये रात्रीच्या 1 वाजता कडी काढायला ही आली होती चोर. अरे बापरे. हा, म्हणजे त्यांचं कसं माझं किचन आहे, 3 रूम आहेत आणि आमची 2च रूम आहेत हो. आणि माझे पुढे दरवाजे आहेत ना. म्हणजे ते दिराला आमच्या तिखट गुळणी आली रात्रीच्या 1 वाजता. म्हणून तिला पाणी आणायला सांगितलं आमच्या जावबाईला आणि ती मागे गेली पाणी आणायला. मग ते म्हणलं तर गावच्या ठिकाणी कसं ते काळ्या दरवाज्यांना फटी असतात ना. हो हो. आणि आमचं कसं ओपन आहे पण त्यांचं सगळं गेट बीट आहे अहो. मागं पुढं गेट आहे की सगळ्यांना. आणि मग ती पाणी आणायला गेली त्या किचनच्या रूम मध्ये. तर तिला ती बोट दिसली. अरे बाप. त्या चोराची बोट दिसली म्हणून तिनं काय मग आरडाओरडा केला नाही. आत इकडं पाका मागं आली आणि कसं केलं म्हणजे फोन केला आजूबाजूच्या त्या दिरांच्या पोरासनी. 1 वाजले होते. मी म्हटलं बाई हिचं काय असं म्हणजे हळूहळू फोन पण ती सामसूम असल्यामुळे ऐकू आलं मला. फोन कर मागच्या लाईटा लावा म्हणून शाना. मागच्या लाईटा लावा म्हटल्यानं सगळी आपली लाईटा लावली आणि म्हटलं माझं कुठं धारिष्ट होतंय हो. मागची मी नाही लावली लाईट. आणि आमचं कसं मागं म्हणजे हीच आहे हो एकच दरवाजा. आपलं मागं काय आमचं झाकलेलं वगैरे नाही ना. मी ऐकलं गप्प बसली आपली. आणि मग सगळे जागी झाली की लाईटा ही लावल्या. परत सगळ्यांनी पुढच्या लाईटा लावल्या. मग आम्ही पण उघडला दरवाजा. हे आमचं मिस्टर आजारी म्हटल्यावर मी नाही लय जास्त बाहेर जात ना. पण ते त्या दिवशी झालं आता सगळी जागी झाली. ते पण ती चक्क बोट दिसली म्हणजे काळीच माणसाचं दडणारच का नाही. हो ना, हो ना, बरोबर आहे. आता तिला दिसलं काय ना आपल्याला दिसलं काय म्हणजे ती झालं ना. हो ना, तिथं एरियात आला चोर ना. हा, आणि आमच्या मळ्यातलीच वस्ती. मग ती भीती बसल्यागतच झालं ना आपल्याला पण. किती जरी असलं तर. मग दुसऱ्या दिवशी मला असं म्हणजे भीती वाटायला लागली हो. हो ना. म्हटलं आणि फोन तरी आपल्याला करायचं धारिष्ट होतंय का लगेच. आणि त्यावेळेस लक्षात लगेच आलं बी पाहिजे ना. हा, मग तेच ना. मग माझ्याकडे फोन आहे. फोन म्हणजे नंबर ही पण आपल्याला कोणाला करायचं काय धडकी भरल्यागत झालं की सुचत काय. मग मी आपलं दुसऱ्या दिवशी झोपताना कुठं मला झोप म्हणजे आपलं स्वामींचं नामस्मरण घेतलं. स्वामी दिवसभर म्हणायची म्हणजे कसं झोप लागते की नाही आणि कसं होयाचं असं मी मनात माझ्या म्हणजे ध्यास होतो. मग मला ती कलशच्या ह्याच्यावरच्या मालिका मला या फोन मध्ये तिनं ती दिल्या होत्या काढून आमच्या मुलीनं. ती मालिका स्वामींची नाही का लागत नव्हती का. ती दिलेली होती ती आपली मी बघत बसायची ना. आणि मग ते दुसऱ्या दिवशी काय केलं मी आपली ती स्वामींची मालिका लावली आणि 11 वाजता माझी झोप लागली ताई. फोन बिन काय झालेलं मला काहीच माहित नाही. बंद झालाच नाही फोन. म्हणजे रात्रभर चालूच राहिला. रात्रभर चालूच राहिला. 11 वाजता माझी झोप लागली ना ताई. ती सकाळी 4 वाजताच मला जाग आली. बापरे. हा, आणि ती जाग आली ती कशी स्वामींचा ते हे आपलं घेऊ नकोस पाठीशी आहे म्हणून हात असतो का नाही. मला त्या मोबाईल मध्ये मी डोळे उघडायला ते कसं बोलतायत स्वामी सदैव आमची तुमच्यावरती कृपा दृष्टी राहील. अरे वा. 4 वाजता माझं डोळं उघडायला आणि ती स्वामी त्यात मोबाईल मध्ये तसं बोलायला. म्हणूनच ते स्वामी बरोबर होते ना म्हणून शांत झोप लागली. होच ना. मग मला दुसऱ्या दिवशी भीती वाटली ना जास्त कसं होईल नाही. मग ती
तसा मग 4 वाजता नेमकी जाग होईल आणि त्या मोबाईल मध्ये सदैव तुमच्यावरती कृपा राहील असा हात करून शाना आशीर्वाद. हा म्हटलं किती वाजले तर बाबा होतं 4 पहाटेच्या बाई. म्हटलं मी काल दिवसभर ध्यास केला म्हणून स्वामींनी मला असं दृष्टांत किती छान ताई. असा तो एक अनुभव झाला. आणि परत त्याच्या अगोदर का नाही का त्याच्यानंतर एवढं लक्षात नाही मला. असं म्हणजे आमची त्यावेळेस मुलगी होती माझ्याजवळ आणि 11 वाजेपर्यंत आम्ही जागत असतो व 10:30 पावणे 11 वाजेपर्यंत. मग माझी मुलगी तिचा नुसताच डोळा लागलेला आणि माझा पण नुसताच डोळा लागला. असा कौलावरती दगड पडला. 11 वाजता. तर हे पण दचकले त्यामुळे ह्यांच्या हाताला जरा खरचटलं. जरा आपली जी रेतवाळीची भिंत असल्यामुळे ते हात दचकले ना अटॅकचा असल्यामुळे एकदम वाजल्यामुळे रात्रीचं ते हाताला त्यांच्या जरा खरचटलं. मग मी काही उठली नाही लाईट लावली नाही आणि गाडीचा पण आवाज आला. बापरे. दगड पडला आणि ती गाडी पण वाजली. मग हिला पण जागी झाली की पण आम्ही काय एवढं लक्षच दिलं नाही. जाऊ दे म्हटलं कोणतरी पोरंही असतील नाही का. नाहीतर आपले ते गावातले म्हटलं तसं कोण करणार नाही. पण ही लागलं ओरडायला मला काहीतरी लागलं म्हणून. दगड पडला की कुठं कौलावरून तुम्हाला लागायची काय गरज आहे का दार उघडले का काय बरोबर की नाही. तरी पण उठून लाईट लावून तर खरंच त्यांना असं खरचटलं म्हणजे ते दचकलं असतील हो झोपेत. आणि मग ते बाहेर काय आम्ही जाऊनच दिलं नाही त्यांना. मग आता रायकर दगड पडलाय बाहेर काय आहे काय नाही नक्की आपल्याला माहिती आहे का. हो ना कशाला बिनाकारण दरवाजा उघडून बाहेर जा. मग तेच ना आता आपलं माणूस आजार खातील आणि म्हणून मी काय म्हटलं दरवाजा उघडायला नको बाहेर पण जायला नको. आम्ही दरवाजाकडे मला स्वामींनी जाऊनच दिले नाही. आणि कडी लावली बाहेरून कडी लावली. हो. अरे बापरे. पण त्या टायमाला आम्हाला रात्रीचं भिऊ म्हणून आम्हाला कडी लावलेली माहिती पडेल म्हणून आम्हाला स्वामींनी जाऊनच दिले नाही. सकाळ उठून दरवाजा उजाडल्यानंतर मी उठली दरवाजा उघडायला जाते तर बाहेरून बापरे. मग बाहेरून कडी आता म्हटलं उजडले तरी पाकच पण आता इथं कसं म्हणजे मी नाही कोणालाही करत. मग चुलत सासूला फोन केला गावातल्या त्या आले मग सकाळच्या दरवाजा उघडायला. अशी झाली कंडिशन. आणि दुसऱ्या दिवशी मग झोपताना 2 श्वान आली. श्वान म्हणजे एक बसत होता अगोदरच आणि दुसरं एक त्याच्या जोडीला कोण श्वान येऊन बसलं होतं. तर मी म्हटलं मनात म्हटलं त्यांना बोलली अशी म्हणजे आपलं माणसाला बोलतो असं म्हटलं काल कुठं गेला होता म्हटलं इथं कडी लावून गेली होती चोर का कोणी लावली ते काय माहित नाही. आज म्हटलं तुम्ही तर रात्रभर बसायचं म्हटलं. श्वानांना आपण माणसासंग बोलतो असं मी बोलली आहो. म्हटलं आज हालायचं नाही इथून म्हटलं रात्रभर. म्हटलं काल कोणी कडी लावून गेलंय आणि ताई सकाळ उठून बघते तर ती दोन्ही श्वान दारातच होती. अरे वा. म्हणजे काय आता बघा की आपण माणसाला सांगितलेलं कळतं का. हो बघा ना काय वेळेस माणसंच ऐकत नाहीत. मग आता त्या श्वानांना काय कळालं असेल सांगा ना. मुकी प्राणी ती. तसा प्रकार घडला ना. स्वामींनी आज्ञाच दिली असेल त्यांना तिथं जाऊन राखण करा म्हणून. मग खरं सकाळचं उठून बघते तर ती दोन्हीच्या दोन्ही श्वान तसेच बसली होती. म्हटलं बाई काय लिहिला म्हटलं स्वामींची. माणसाला सांगितलं तर आपल्याला कळत नाही. या श्वानांना काय कळलं असेल मी सांगितलेलं. हो ना ते समजल्याशिवाय थांबले का सांगा बरं ताई. तेच ना. आणि खरंच तो म्हणजे डोळ्यात अश्रू यायची वारी आली. मला आश्चर्य वाटलं अहो ताई. असं म्हणजे असं मनात जे बोललं का नाही ते असं होऊन जात. नाही खरंच बघा ना किती कौतुकास्पद आहे का नाही त्यांचं पण वागणं पण त्या श्वानांचं पण. आहे का नाही म्हणजे असं कोण आज्ञा पाळल्यागत पाळतंय का. आता ते बघितलं तर म्हणजे माणसाला एकतरी म्हणायचं येईल बाबा ही माणसाला बुद्धी आहे बाबा म्हणजे कळतंय बोललेलं. हे श्वानांना काय कळालं असेल. हो ना पण म्हणतात ना स्वामींनाच काळजी. तसंच झालं ना ताई. मग तशी मला अशी भीती वाटत नाही रात्रीचं. मी 2-3 वाजता कधी पण उठली तर तुम्हाला म्हटलेच नाही मी कितीतरी मी बाहेर जाते. पण ते कसं 1-2 दिवस तसं काय घडलं की जरा दबक वाटते ना आपल्याला. बरोबर आहे ना. असं काय घडल्यानंतर भीती वाटतेच की हो ताई.
ते लगेच नाही होत, पण परत ते एकदा मनातून गेलं ना डोक्यातून की मग काय नाही वाटत. पण अजून सुद्धा का नाही म्हणजे असं गावातल्यांचं वाईटाव कोण नाही असं हे करेल म्हणून सांग. नाही आता जेव्हा चोरांचा दिवस असतात तेव्हा तसं होतच की होत. तेच की मग तसंच काहीतरी असेल प्रकार हो. पण स्वामींसारखी दैवी शक्ती पाठीशी असल्यानंतर काही जरी झालं तरी नेहमी संरक्षण राहणार. ते हो, मग तेच मी विचार करते. मी रात्रीची 1 वाजू द्या 12 किती पण वाजू द्या मी बाहेर जाते रात्री. मग ते मी म्हणते हे जर स्वामींच आहे, स्वामीचीच आहे ती तर ती कसं म्हणजे इकडं वळणारा सुद्धा चोर वळणार नाही. हो ना हो ना. आणि नाही कधी भीती वाटत नाही. तेवढे एक दिवस मला हे वाटतं, पण कधी नाही तसं म्हणजे मी कधी पण बाहेर जाते रात्रीची एनी टाइम. पण त्यावेळेस स्वामी रक्षण करतातच की त्यावेळेस तुम्हाला भीती वाटली की लगेच. मग तेच की ते तेवढ्या पुरतच चलबिचल होती माझी. परत नाही ती काढून टाकते ती मनातली. हो ना हो ना. आधार देतात लगेच. ते कधी पण मी रात्रीचं किती पण वाजू द्या उघडून बाहेर जाते. म्हणजे भीती नाही कधी ठेवत मनात. हे असे अनुभव आहेत बघा. आता काय एवढा झाले. नाही खरोखरच जबरदस्त अनुभव आहेत ताई तुमचे. तेच ना. ऐकणार कंटाळणार नाही अनुभवांना, कारण अनुभव पण इतके सुंदर आहेत, थोडक्यात आहेत आणि पट दुसरे अनुभव लगेचच नवीन ऐकायला भेटतायत. नाही जुनेच अनुभव आहेत, काही नवीन पण आहेत आता थोडेसे. पण एखादा अनुभव सांगायचं म्हणलं की प्रत्येक गोष्ट सांगत बसतं, अशी लांबड लावत बसतं. पण तुमचे अनुभव कसे शॉर्टकट मध्ये आणि भरपूर अनुभव असतात. ते आपल्याला कसं आपल्याला स्वामी भक्तांना जे पोचवायचं तेच पोचवायचं, आपल्याला जास्त नाही मी सांगत बसत. हो ना बरोबर आहे. त्याच्यामुळे अनुभव ऐकणारा सुद्धा कंटाळणार नाही, एवढे सुंदर अनुभव आहेत ताई तुमचे. नाही स्वामींचीच लीला. मला पहिल्यांदा सांगतानाच भीती वाटत होती, पण आता काही नाही वाटत. आणि आता त्या फोनचं एक सांगायचं आहे मला, पण ते आता नाही, आता आपल्याला खूप वेळ होईल. हो चालेल. आपण आता तुम्हाला काय सारखे अनुभव येतात पुन्हा अनुभव आले की पुन्हा आपण त्यामध्ये काय राहिलेले अनुभव अजून शेअर करू ताई. चालतंय. म्हणजे फोनचं एक मला सांगायचं आहे, मग ते दुसरे अनुभव आता आपण सांगूया आता. बरं चालेल. चालतंय. हो खूप सुंदर अनुभव आहे ताई, शेअर करते मी. बरं चालतंय. चला श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ ताई. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच अद्भुत असे चमत्कार स्वामींच्या सेवेमध्ये होत असतात. आणि असेच चमत्कार जेव्हा भक्तांच्या तोंडून ऐकायला भेटत असतात तेव्हा कधी असं वाटतं की खरोखरच स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर किती सुंदर असे चमत्कार घडत असतात. आणि हेच चमत्कार तेव्हाच घडत असतात जेव्हा ईश्वराची प्राप्ती होत असते. तर खरोखरच या ताईंचे जे अनुभव आहेत ते मला तर खूप आवडलेले आहेत, कारण तेवढेच सुंदर आणि तेवढेच गोड स्वामींचे अनुभव आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत. कारण तुम्हाला आलेले अनुभव जेव्हा शेअर होतात तेव्हा खूप लोकांना मदत देखील तर होतच असते. त्याचबरोबर तुमचे अनुभव शेअर झाल्यामुळे स्वामी तुम्हाला अजून सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे स्वामींचे आलेले अनुभव स्वामी सेवेकरी वाढवण्यासाठी शेअर करायचे आहेत. आणि आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिलेत ते अनुभव तुम्हाला शेअर करणे खूप गरजेचे आहे. जशी स्वामींची कृपा तुमच्यावर झाली तशीच खूप लोकांवर देखील स्वामींची कृपा झाली पाहिजे. आणि जसे तुमच्या पाठीशी स्वामी खंबीरपणे उभे राहिले तसेच खूप लोकांच्या पाठीशी देखील स्वामी खंबीरपणे उभे राहिले पाहिजेत. आणि यासाठी तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला
त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे. जसं तुम्हाला एखाद्या गोष्टीचं टेन्शन राहत नाही, तसंच जेव्हा तुम्ही स्वामींचे नामस्मरण करत असता, स्वामींचं जसं जमेल त्या पद्धतीने भक्ती करत असता, तेव्हा कोणत्याही गोष्टीचं टेन्शन राहत नाही. माझे स्वामी माझ्याबरोबर आहेत आणि मला कधीच ते एकटे सोडत नाहीत असा विश्वास मनामध्ये निर्माण होतो. त्यामुळे काम करत करत सुद्धा तुम्ही स्वामींचा जप चालू ठेवू शकता आणि स्वामी शक्तीचे अनुभव घेऊ शकता. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.